हॅलो हाय नमस्कार मिस्टर अँड मिसेस कडुसकर व्लॉग्समध्ये आज तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आत्ता आम्ही गावाला चाललो आहे आणि मॅडमनी देवांसाठी नैवेद्य बनवलेलं आहे. पुरणपोळी, गुळवणी, सार, भात. ते आता आम्ही देवाला आम्हाला यात्रेला जमलं नाही, सो दॅट्स वाय आता आम्ही देवाला नैवेद्य घेऊन चाललेलो आहे. प्लस ते झाल्यानंतर बाकीची पण कामं आहेतच आणि जाता जाता म्हटलं थोडेसे एक आनंदी क्षण आहे ते कॅप्चर करावे आणि तुमच्या पुढे आणावे. तर पाहू शकता आता आम्ही इथे लेक व्ह्यू लेक खेडच्या व्ह्यू थोडस खेडच्या पुढे. घाटामध्ये जो आता ॲक्च्युली बायपास झाल्यामुळे तो आता ॲक्च्युली रोड एवढा यूज होत नाही आहे, त्याच्यामुळे नेहमीपेक्षा वर्दळ खूप कमी झालेली आहे. त्याच्यामुळे शांततेमध्ये खूप आता छान वाटतं ह्या रोडने यायला. सो दॅट्स वाय मुद्दामूनच आम्ही एक शॉर्टकट काढला इकडनं येण्यासाठी. पाहू शकताय मागे किती सुंदर, अतिशय सुंदर दृश्य आहे मागे. आम्ही आलो आहोत आमच्या गावी. सर्व जे काही देव आहेत, आमची ग्रामदैवता आहेत, त्यांना नैवेद्य दाखवण्यासाठी. हे जे दिसतंय इथं पाहू शकता किती छान तुळस आहे. हे पूर्ण जो परिसर आहे तो आहे डोंगर बाबा मंदिर. अगदी आमच्या घराच्या समोरच आहे आणि इथं अगदी छोटे छोटे कार्यक्रम, कीर्तनाचे कार्यक्रम वगैरे देखील होत असतात आणि हे देखील आमचं ग्रामदैवतच आहे. तर आम्ही इथे देखील नैवेद्य ठेवायला आलेलो आहोत. नैवेद्य वगैरे ठेवून झालेला आहे. आता आपण जाऊया गावातल्या भैरवनाथाच्या मंदिराकडे. आणि हे मंदिर जिथं आहे तिथून हा तुम्ही व्ह्यू पाहू शकताय, किती छान आहे. असं टेकडीवर हे मंदिर आहे आणि आत्ता तरी उन्हाळा असल्यामुळे जरा हिरवळ कमी आहे, पण जेव्हा पावसाळा असतो तेव्हा पूर्ण हे तुम्हाला निसर्ग अगदी छान नटलेला दिसेल. इथून खूप सुंदर व्ह्यू आहे. आम्ही कायम ह्या मंदिराकडे येतो. इथं हे असे बेंच वगैरे ठेवलेले आहेत बसण्यासाठी. आणि हे पहा मिस्टर कोडुसकर. अगदी निवांत वाटतं. तुम्हाला शांतता पाहिजे तर मस्तपैकी इथं छान येऊन बसलो ना, एकदम भारी, मनाला एकदम शांत वाटतं आणि एकदम तुम्हाला कोणी डिस्टर्ब करायला नाही. आणि पक्ष्यांचा किलबिलाट, पक्ष्यांचे वेगवेगळे आवाज खूप छान इथं ऐकू येतात आणि मन एकदम प्रसन्न होतं. आपले व्ह्यूवर्स इथं येऊ नाही शकत बसायला. हा, व्ह्यूवर्स येऊ नाही हे शकत पण आपलं गाव पाहू आहे, एवढ्या शकता. लांबनं नाही येऊ शकत ते. हा, पण जे आसपासचे आहेत ते तर येऊ शकतात ना. सगळेच नाही येऊ शकत. एक आपण दाखवू शकतो आपलं सौंदर्य, एक आपल्या गावाकडचं सौंदर्य दाखवू शकतो. हे आमचं साकोऱ्याचं दैवत भैरवनाथ देवाचं मंदिर. खूप सुंदर आहे, अतिशय शांतता आहे आणि आम्ही दुपारच्या वेळेस आल्यामुळं खूप शांतता आहे. शांत परिसर आहे, एकदम शांत. हे आमचं ग्रामदैवत.
हा आजूबाजूचा परिसर खूप सुंदर आणि मनमोहक दृश्य आहे. आपला हा दाखव, शिवाजी महाराज दाखव आपला. हे आपले छत्रपती शिवाजी महाराज. हे ग्राम सचिवालय आहे आमच्या गावचं, म्हणजेच ग्रामपंचायत. किती हे छान आमच्या गावची सजवलंय, तुम्ही ग्रामपंचायत. पाहू शकताय.